नमस्कार. मी विन ॲरे. महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचे लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर बघा बहिणींनो, लाडकी बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आली आहे. आताच्या घडीची सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आलेली आहे. लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची मोठी खुशखबर आलेली आहे. बहिणींनो, उद्यापासून जानेवारी महिन्याचा हप्ता खात्यामध्ये जमा होणार आहे. या संदर्भात सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आणि सर्वात महत्त्वाची मोठी बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे सर्व बहिणींसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे. तर बहिणींनो, या व्हिडिओला आवर्जून शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती होऊन जाईल. सर्वात अगोदर तुम्ही व्हिडिओवर नवीन असल्यास पटापट सर्व बहिणींनी ह्या व्हिडिओला लाईक करून द्यायचं आहे, कारण तुम्हाला अंतर्भय मिळणार नाही. व्हिडिओला लाईक करायचे आणि तुम्हाला कमेंटमध्ये हाईप नावाचं बटन आलेलं असेल त्या बटनाला क्लिक करा. सर्व बहिणींनी या व्हिडिओला हाईप करा आणि ज्या बहिणींनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी पटापट चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे. तर बघा बहिणींनो, महाराष्ट्रामधील कोट्यावधी महिला ज्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्याची वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती समोर येत आहे. कारण बहिणींनो, जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजेच लवकरच तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचे सुद्धा पैसे जमा होणार आहे. आता ही नेमकी अपडेट काय हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर बघा बहिणींनो, राज्यामध्ये नुकताच झालेल्या महानगरपालिका निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे जानेवारीचा हप्ता वेळेत जमा होण्यास तांत्रिक अडचणी आलेल्या होत्या. त्यामुळे निवडणूक आयोगाने जानेवारी महिन्याचा जो हप्ता आहे तो अग्रिम म्हणजेच ॲडव्हान्स स्वरूपामध्ये देण्यास मनाई केलेली होती. मात्र आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर आणि आचारसंहितेचे नियम शिथिल झाल्यानंतर सरकारकडून हा हप्ता वितरित करण्याची तयारी सुरू झाली आहे. कधीही तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा केले जाणार आहे. कारण बहिणींनो, हे जे काही पैसे होते तर हे पैसे तुम्हाला संक्रांतीच्या वेळेसच मिळणार होते. म्हणजेच टोटल तुम्हाला 3,000 रुपयाचा हप्ता जमा होणार होता. पण सरकारने म्हणजेच निवडणूक आयोगाने अग्रिम स्वरूपामध्ये तुम्हाला पैसे देण्यास मनाई केली होती, म्हणून तुम्हाला हे पैसे त्यावेळेस दिले गेलेले नव्हते. तर तुमचे जे राहिलेले 1,500 रुपये तर जानेवारीचा जो हप्ता आहे तो हप्ता तुम्हाला आता ठिकाणी मिळणार आहे. उद्यापासून तुमच्या खात्यामध्ये हे पैसे पाठवले जाणार आहे. दुसरी गोष्ट, ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला होता त्यांनी कमेंट करून सांगा की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले होते. कारण ज्या बहिणींना डिसेंबरचे पैसे आलेले होते त्या बहिणींना आता या ठिकाणी 1,500 रुपये मिळणार आहे जानेवारी महिन्याचे. ज्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता आलेला नव्हता त्या बहिणींनी फक्त कमेंट करून सांगायचं आहे की सर मला डिसेंबरचे पैसे आलेले नाही आहे. तर त्या बहिणींना टोटल 3,000 रुपये पाठवले जाणार आहे. हे 3,000 रुपये कसे असणार आहे तर डिसेंबरचे 1,500 आणि जानेवारीचे 1,500 असे मिळून तुम्हाला टोटल 3,000 रुपये मिळणार आहे. ठीक आहे. आता बघा, मिळालेल्या माहितीनुसार ज्या महिलांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे आणि ज्यांचे बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे त्यांच्या खात्यामध्ये जानेवारीपासून म्हणजेच उद्यापासून तुमचे जे काही पैसे जानेवारीचा जो हप्ता आहे तो या ठिकाणी उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. आता यामध्ये काही महत्त्वाचे मुद्दे की हप्त्याची रक्कम काय असणार आहे तर पात्र महिलांना नेहमीप्रमाणे 1,500 रुपये मिळणार आहे. दुसरी गोष्ट, प्रलंबित हप्ता ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता मिळाला नव्हता त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे असे एकत्रित करून 3,000 रुपये पाठवले जाणार आहे. तर कमेंट करून सांगा की डिसेंबरचा हप्ता आला होता की नाही. आला असेल तर आला लिहून पाठवायचे आणि आला नसेल तर नाही लिहून पाठवायचे. त्यानुसार तुम्हाला पैसे पाठवले जाणार आहे. ठीक आहे. आता बघा, कोणाला मिळणार लाभ हे समजून घ्या. तर ज्या महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत आपली KYC प्रक्रिया पूर्ण केली किंवा ज्यांचे अर्ज मंजूर आहेत त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काळजी करायची आवश्यकता नाही आहे. ज्या बहिणी पात्र आहेत त्यांना पैसे पाठवले जाणार आहे. तर बहिणींनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा, कारण उद्यापासून तुमच्या अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे. त्यामुळे सर्वच बहिणी खुश झालेल्या आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचे, शेअर करायचे, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.